मुंबईत बांधल्या जाणाऱ्या बिहार भवनाच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापलंय। मुंबईत मराठी आणि अमराठी वाद आता पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता दिसून येते। मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्याचा मोठा प्लॅन आखण्यात येतो आणि या निर्णयाला मनसेने पूर्णपणे जोरदार विरोध केलाय। काल यशवंत किलेदार यांनी याला पूर्णपणे विरोध करत आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही असा कडक इशारा देखील केला। मनसेचे नगरसेवक यशवंत किलेदार यांनी स्पष्ट शब्दांमध्ये या निर्णयाला पूर्णपणे विरोध केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आता राजकीय वातावरण तापलंय। भाषा आणि प्रांतवाद केल्यामुळेच मनसेची अशी अवस्था झाल्याचा टोला भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी लगावलाय। मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिस्टन इस्टेट येथे बिहार भवन उभारलं जाणार आहे। यासाठी बिहार सरकारने 314 कोटी 20 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देखील दिली आहे। भवनाची इमारत 30 मजली असून सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे। यात मुंबईत कामासाठी आलेल्या बिहार नागरिकांसाठी राहण्याची सोय देखील केली जाणार आहे। जवळजवळ काही बिहारी लोक किंवा काही नागरिक तिथून मुंबईमध्ये उपचारांसाठी येत असतात, त्यासाठी ही विशेष सुविधा विशेष सोय यासाठी केली जाते। मात्र याला मनसे पूर्णपणे विरोध करतानाच पाहायला मिळत आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आता मराठी आणि अमराठी मुद्द्यामुळे ही महापालिका निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली, लक्षवेधी ठरली। अनेक चर्चांमुळे तिचा लक्षवेधी देखील ठरली होती। मात्र आता बिहार भवनाच्या मुद्द्यामुळे मराठी परप्रांतीय वाद आता आणखीनच तीव्र होण्याची शक्यता दिसून येते।